हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि खूप जास्त जे आहे ते रश असणार आहे आज. सो आत्ता मी जस्ट उठलोय. आता दुपारी झाले तर 12:30 आणि मी रेडी झालोय. आज संडे असल्यामुळे जिम तर नव्हती. सो आज बघूयात, खाली जाऊयात, काय लंचला काय ते पाहूयात. त्यानंतर गल्लीत जाऊयात, काय काम असतील ते बाकीचे बघूयात. सो लेट्स गो. आणि संध्याकाळी एवढी गर्दी होती की म्हणजे मी सांगूच नाही शकत आहे. आणि इथं असंच सगळेजण बसले तिथं टाईमपास करत. आणि त्यानंतर वैभव आला आणि तो मला म्हणत होता की स्किन केअरच्या टिप्स. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मी जे स्किन केअर रुटीन टाकलेलं आहे ते परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ज्यांना कुणाला ब्राईट स्किन नाही तर स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असतील त्यांनी त्या लिंक थ्रू जाऊ शकता. त्यानंतर मी गेलो न्यू गणेश मित्र मंडळाकडे. त्यांनी तिरुपतीचा सुंदर असा देखावा जो आहे तो केला होता. तिरुपतीचं मंदिर खूपच सुंदर त्यांनी जे आहे ते डेकोरेशन केलं होतं. आणि जी आतमधली मूर्ती होती बालाजीची ती खूपच जास्त हुबेहूब जी आहे ती मूर्ती होती. गोविंदा. आणि संध्याकाळी आल्यावर जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी सगळ्यांना जेवायचं होतं. सगळ्यांनी आपापल्या घरून काही ना काहीतरी जेवाय आणलेलं होतं आणि सगळेजण जे आहेत ते आम्ही तिथेच जेवलो. हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आहे सत्यनारायणची पूजा मंडळाकडे. तर आता रेडी होऊन बाहेर चालू आहे जस्ट मी. आणि आता आपण तिकडेच जाऊयात. एक्झॅक्टली काय चालू आहे, कोण बसतंय पूजेला ते बघूयात. सो लेट्स गो. रात्रभर तिथं होतो त्यामुळे खूप अंग दुखत होतं, त्यामुळे उशीर झाला दुपारी. आणि सत्यनारायण चालू होता. ऋषिकेश आणि भाभी आज तिथं सत्यनारायणला जे आहेत ते बसणार होते. आणि रात्री एवढी गर्दी होती की जेवायला जायला टाईम नाही मिळाला, म्हणून आम्ही तिथंच वडापाव आणला. आणि सगळ्यांनी जे आमचं मंदिर आहे गणपती मंदिर तिथंच एक एक दोन दोन वडापाव खाल्ली, का तर रात्री जेवायला जे आहे ते उशीर होणार होता. आणि आमच्या सीनला जो आहे तो खूप जास्त चांगला प्रतिसाद होता. जेही कुणी येत होतं ते प्रत्येकजण व्हिडिओ शूट करत होतं तिथे येऊन. त्यामुळे खूप जास्त सॅटिस्फॅक्शन होतं आम्ही जी मेहनत केली त्यासाठी. त्यानंतर आम्ही सगळेजण महाराणा प्रताप मित्र मंडळाकडे गेलो. त्यांनी जेजुरी गोंधळ हा सीन केला होता. त्यानंतर मी गेलो वीरशैव गणेश मित्र मंडळाकडे आणि त्यांचा जो सीन होता तो होता महाकाल उज्जैन. त्यांनी उज्जैनचं जे महाकालचं मंदिर आहे त्याचं डेकोरेशन त्यांनी केलं होतं. महाकाल मंदिरचं हा त्यांनी कॉरिडॉर केला होता. आणि त्यानंतर मी छत्रपती जाणता राजा मित्रमंडळाकडे गेलो. त्यांनी रामललाचं जे मंदिर आहे अयोध्याचं ते त्यांनी साकारलं होतं. सुंदर असं डेकोरेशन होतं. ही एंट्री होती आणि त्यानंतर फिरून हे रामललाचं आम्ही जे आहे तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो ओझार गणेश मित्र मंडळाकडे.
आणि त्यांचा हा सीन होता भूताची पालखी. त्यानंतर आम्ही गेलो राष्ट्रीय गणेश मित्र मंडळाकडे आणि त्यांचा होता ज्वालासुराचा वध. जे शंकरांनी ज्वालासुराचा वध केला होता त्याचा हा डेकोरेशन होतं. ऑलरेडी रात्री 12:30-1 वाजला होता आणि शेवटचा दिवस होता त्यामुळे परमिशन होती आणि आमचाही सीन चालू होता त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत जाणं झालं नाही आमचं कुठंच. तर शेवटच्या दिवशी आम्ही जेवढं होईल तेवढे जे आहे ते डेकोरेशन पाहिली आणि त्यानंतर हे डेकोरेशन पाहिल्यानंतर आम्ही परत जे आहे ते गल्लीत गेलो आणि शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं. तिथं गेल्यानंतर सगळेजणांनी जे सीन आहे डेकोरेशन आहे आमचं जे डेकोरेशन 17 वर्षानंतर परत चालू झालं होतं त्यामुळे सगळ्यांनी डान्स वगैरे करून आपलं जे आहे ती खुशी साजरी केली. का तर खूप वर्षानंतर हा माहोल परत आमच्या इथं आला होता. आणि त्या दिवशी जेवण लिटरली 1:30 वाजता जे आहे ते आम्ही जेवायला बसलो होतो सगळे. 1:30 ते 2 मध्ये आमचं जेवण झालं आणि त्यानंतर जी बाकीची लोक उरली होती का तर तिथे बसायला जागा नव्हती तेवढी. त्यानंतर 2:30ला त्यांनी जेवण केलं. सो हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे विसर्जन. आमची मिरवणूक नाही निघणार आहे विसर्जनाची, पण तिथं जे आहे आपण जिथं गणपती बसवला तिथंच आपण जे आहे ते डान्स वगैरे करून मूर्ती घेऊन आपण विसर्जन करणार आहेत. दरवर्षी जे असतं की लाईनने जी विसर्जनाची लाईन असते नंबरची त्यात आपण असतो, बट यावर्षी आपण विसर्जन नाही करत आहेत. लाईनमधनं मिरवणूक वगैरे नाही काढत आहेत. सो चला तिकडे जाऊयात आणि पाहूयात काय होतं चाललंय ते. सो लेट्स गो. काल रात्री खूप जास्त मजा केली आहे जसं तुम्ही पाहिलं असेल, आणि रात्री घरी यायला लिटरली 2:30-3 वाजली. त्याच्यामुळं रात्रीचा काय शूट केला नाही मी. जस्ट आत्ता उठलोय, पूर्ण घसा गेलाय ओढून ओढून. सो चला बघूयात. आमचं जे आहे ते विसर्जनाची मिरवणूक नव्हती तर सगळ्यांना भेट देत होतो मी. तर महाराणा प्रतापच्या तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळेस त्यांचाच फर्स्ट नंबर असतो लाईनमध्ये. त्यानंतर पप्पा वगैरे तिथे गेली, तर घरच्यासारखंच मंडळ. आणि मी लिटरली 7 ते 8 वर्षानंतर परत ताशा हातात घेतला. कॉज आधी खूप जास्त आम्ही ते आहे ते त्याचं वादन करायचो, पण आता सगळी जे लहान मुलं ते बघतात त्याचं. त्यानंतर बाप्पाची शेवटची आरती केली, त्यानंतर विसर्जन केलं. आणि विसर्जन करून परत घरी आलो. सो गाईज आता मी इथे पुण्याला, तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब.